नमस्कार. चला, आज एका अशा कथेबद्दल बोलूया जी एका गूढ, धुक्याने भरलेल्या वस्तीत घडते. एक अशी जागा जिथे सावल्या फक्त दिसतात असं नाही, तर त्या काहीतरी शोधत असतात. कथेची सुरुवातच मुळी एका विचित्र वाक्यानं होते. गावाच्या शेवटच्या वस्तीमध्ये काहीतरी बदललं होतं. आता हे काय बदललं होतं? चला बघूया. तर आपल्या कथेचा पहिला भाग आहे एक गूढ वस्ती. याच ठिकाणी त्या सगळ्या विचित्र आणि न उलटणाऱ्या घटनांची सुरुवात झाली होती. जरा विचार करा, गावाच्या एका टोकाला एक पूर्णपणे ओसाड वस्ती आहे. सगळीकडे अंधार, पण फक्त एकाच घरात दिवा लागलेला आहे. आणि घरात पाहिलं तर कोणीच नाही. हेच या कथेचं मूळ रहस्य आहे. आणि मग या रहस्याला एक भयानक वळण मिळतं. त्या वस्तीतून लोक एकामागू एक गायब व्हायला लागतात. म्हणजे ती जागा फक्त विचित्र नव्हती, तर ती आता धोकादायक बनली होती. आता आपण कथेच्या त्या भागात जाऊया जिथे लोकांचा अविश्वास हळूहळू भीतीत बदलू लागला. सावलीचे पुरावे, म्हणजे तिथे खरंच काहीतरी आहे हे आता लोकांना पटायला लागलं होतं. तुम्हाला माहितीये, सुरुवातीला कोणीच या गोष्टींवर विश्वास ठेवायला तयार नव्हतं. सगळ्यांना वाटत होतं की या फक्त अफवा आहेत. पण मग रात्री 2 वाजताचं एक सीसीटीव्ही फुटेज समोर आलं. आणि या फुटेजमध्ये काय दिसतं? तर दरवाजासमोर एक उंच काळी सावली उभी आहे, एकदम निश्चल, शांत. तिचं फक्त तिथे उभं असणंच इतकं अस्वाभाविक वाटतं. आणि मग जे घडतं ते अक्षरशः अंगावर काटा आणणार आहे. ती सावली कॅमेऱ्याच्या दिशेने पुढे सरकते आणि त्याच क्षणी स्क्रीनमध्ये एक विचित्र गडबड सुरू होते. जणू काही कोणत्यातरी अज्ञात शक्तीमुळे ते फुटेजच खराब होतंय. आता या सगळ्याला प्रत्यक्षदर्शनचे अनुभवही जोडले जातात. एक गावकरी पूर्णपणे घाबरलेल्या अवस्थेत सांगतो, मी स्वतः पाहिलं. दिवे चालू होते, पण आतमध्ये कोणीच नव्हतं. भीती आता लोकांच्या डोळ्यांत दिसायला लागली होती. आणि दुसरा गावकरी या भीतीत आणखी भर टाकतो. तो म्हणतो, जेव्हा तो दिवा लागतो ना, तेव्हा कुणीतरी तेथे जातं, पण परत कधीच येत नाही. म्हणजे हे आता स्पष्ट झालं होतं, त्या घरात दिवा लागणं आणि कोणाचं तरी गायब होणं याचा थेट संबंध होता. तर कथेच्या पुढच्या टप्प्यात आपण प्रवेश करतोय रात्रीची शोध मोहीम. जेव्हा सगळे लोक भीतीने मागे सरले होते, तेव्हा एक व्यक्ती या रहस्याचा छडा लावण्यासाठी थेट त्या धोक्यात उडी घेते. ती व्यक्ती टॉर्च घेऊन त्या वस्तीत पोहोचते आणि स्वतःशीच खळू आवाजात विचारते, शेवटचं घर? दिवा का लागलाय? हा प्रश्न आपल्याला थेट त्या व्यक्तीच्या नजरेतून त्या परिस्थितीकडे बघायला लावतो. घराच्या आत एक भयाण शांतता आहे, पण ती जागा रिकामी वाटत नाही. उलट असं वाटतंय की कोणीतरी नुकतंच तिथून उठून गेलं आहे आणि ती जागा कोणाची तरी वाट पाहतीये. ही भावना खूप अस्वस्थ करणारी आहे. आणि मग काही अशा गोष्टी दिसतात ज्या या शंकेला आणखी बळकट करतात. स्वयंपाकाची भांडी, ती अजूनही गरम आहेत. पंखा सुरू आहे, जणू काही कोणीतरी काही क्षणांपूर्वीच तिथून उठून गेले. असं सगळं तपासत असताना त्या व्यक्तीच्या टॉर्चचा प्रकाश अचानक एका आरशावर पडतो. हा या कथेतील एक अत्यंत महत्त्वाचा आणि तणावपूर्ण क्षण आहे. आणि जे दिसतं त्यावर विश्वास बसणं शक्य नाही. आरशामध्ये त्या व्यक्तीचं प्रतिबिंब दिसतच नाही. दिसतो तो फक्त त्याच्या मागे उभा असलेला तोच काळा आकार, तीच सावली. आता त्या व्यक्तीला कळतंय की ती एकटी नाहीये आणि भीतीनं थरथरणाऱ्या आवाजात तो एकच प्रश्न विचारतो, कोण आहे तिथे? आणि आता आपण पोचलो आहोत कथेच्या शेवटच्या आणि निर्णायक भागात. अंतिम सत्य. इथे तपास संपतो आणि एका भयानक वास्तवाला सामोरं जाण्याची वेळ येते. आपण पुन्हा एकदा त्या सीसीटीव्ही फुटेजकडे वळतोय, पण यावेळी ती सावली स्थिर नाही. ती हळूहळू पुढे सरकत आहे आणि कॅमेरा पुन्हा एकदा खराब व्हायला लागतोय. म्हणजे ती आता सक्रिय झाली आहे. आता आपण त्या व्यक्तीचं फोन रेकॉर्डिंग ऐकतो, ज्यात तो धापा टाकत घाबरलेल्या आवाजात बोलतोय, ह्याच घरातून लोक गायब होतात. ती सावली, ती माझ्या मागे होती. त्याच्या आवाजातील भीती स्पष्टपणे जाणवते. घरातून बाहेर पळाल्यानंतर ती व्यक्ती मागे वळून पाहते आणि रस्त्याच्या शेवटी तिला तीच सावली दिसते. पण यावेळी एक मोठा फरक आहे. ती सावली आता हलतेय. ती आता फक्त बघत नाहीये, तर ती पाठलाग करतीये. या कथेचं सर्वात भयानक सत्य या वाक्यात दडलेलं आहे, जे एका भीतीदायक कुजबुजीसारखं समोर येतं. ती सावली फक्त दिसत नव्हती, ती शोधात होती. आणि त्या रात्रीनंतर काय झालं ते अपेक्षितच होतं. तोही गायब झाला. त्याचं पुढे काय झालं हे कोणालाच कधीच कळलं नाही. कथेचा शेवट या वाक्याने होतो, जे न संपणारं भय मागे सोडून जातं. वस्ती अजूनही रिकामी आहे आणि दिवे अजूनही लागतात. जणू काही ती सावली अजूनही तिथेच आहे,
कोणाच्या तरी शोधात